शपथ खोटा सांगली ना पाक 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 माशाचा खवाळा तयार नाही. माझ्या लक्षात दिला किती गावणार नाही का शेजाऱ्यांनी सत्यानाश केला. माझे शेजारी बरे नाही देवा शपथ पंचाग्री भाषेचा जाप करून माझ्या सोडले का एक दोन न हडे तातडे काय काय करते सांगणार नाही. पण मी सुद्धा देवा तुका सांगतो मी सत्यान चालणार खोट्यान कधी वागाच येत नाही. कितक्या ताज्यांका करू नये काय मी माझा सोडूच आहे ना काय तुमका सांगते माझ्या कर्माची गती देवा शपथ खोटा सांगली. कितकी माझी लग्न झाली कितके माझे स्वर्गती झाले तर तो पत्तो ना साधारण जो होत आणि जेव्हा मी वया दिले ना आवत बापू ढुकालली म्हणून तुझी करतलंय काय आपा माझं बरं होतं शेजारी आपा झाले ती भिया नको तुका स्वर्गत मिया करतोय आणि माका घेऊन गेलो चौकुली गेल्यानंतर रेड्याचा ज्वात आणि स्वर्गत रिकामी आता का माझी अशी परिस्थिती माका घेऊन गेलो ह्या घरात सोडले त्या घरात गेलो त्या घरात सोडले त्या घरात गेलो. हो फक्त आजसून जाऊन काय काय सांगता हो सांगता रेड्याच्या घरी माका आटला स्वर्गतीच्या घरी होय देवा शपथ खोटा सांग. आणि एका घरात गेल्याने आणि माका बसयले बाहेर बसयले आणि आपण कडे सांगता हका लागो घेतली हका लागो घेतली माझ्याबरोबर आपण गजाली सांगता. बरोच येळ गेलो मी आसान नसान आपलं बघतोय पाटकडे स्वर्ग देता बघू माका हका येता थोडस येळ गेलो आणि घडावून झाला. या पाटकडे वळान बघतो तर ह्या काळात ह्या पडवता आपा विचारते आपा ह्याच्या वंडा जर मी लगीन केलं आणि समजा ह्याच्या वंडा लगीन केलं आणि ह्याच्या बाजूक जरी मी गेलं मोठ्या काळ्या खडपाकडे काढून हिवतला लचाना माझ्या गळ्यात नको ती स्वर्गत बोलले मगेन माका होणार फुकेरे माका फुकेरे घेऊन गेलो आणि पोरग्या सुद्धा का ह्या बहुपत नको पांढरा ढवळा शिपेट होय खांबापुरात घोट मी होतला गो बाय दिसा कशी असाने खांबापुरात घोट होय लगीन ठरला. माका फक्त यात काय सांगलेले काय वाटला तरी होय हो नाही मी आधी त्याका सांगलेलं माझी घरची परिस्थिती एकदम बिकट ऐकला लगीन ठरल्यापासून 5 पारतावाला एक तिप्पोय खर्च त्यांच्यानी करतो बाकीचं काय होय खोटा सांगितलं आधीच सांगान ठेवलं आणि माका सांगल्यान त्यांनी होय होण्याचा वाट बघले आणि मग होतं मी होय होतलं लगीन झाला बाय माणूस बोला काय ना माझ्यावर मी या पुढच्या बाजू गेले का ह्या पाठ्यावर मी होवर्यात गेले का ह्या खाळ्या योग दिवस गेलो 2 दिवस गेलो होणार 8 दिवस गेलो मग माझ्या थारो जाय ना खळ्यात बोलवून घेतले आणि ते सांगले काय त्या माका हिसर सांग नाही तर माहेर तेव्हा तोंड उघडले ना बाबा मुक्या मग्या माझ्या गळ्यात घातले. मी तेव्हा काही विचारू नाही बाकी मुकी बाईल बरी ऐकला घरात अजिबात झंका नाही आवशीन कितके बाप मारून हडेसून प्रतिसादच काही नाही तर झाडा घातला कित्या फक्त मुको मार गावतो आपणा तुझा बाहेर माझा तो मारो मुको मार देवा शपथ मुकादम किती म्हणतो जो 2 दिवस मुको घेतो तो मुकादम तसं बाहेर माणसाचो मारा सगळ्यांनी खालो सांगा तो कोणी हेक ना होय खोटा नाही अशी हे कर्माचे गती होत. माझी पहिली बाई ढुकाली माका एक पोरगे हा देवा शपथ देवाचे दैन या पोरगे हाता पण झाला काय मी तुमका गदा सांगावी ना सांगतो. तेव्हा माझी आजी मेली देवा शपथ आजी मेली माका खूप रडा घेऊ लागला. तेव्हा आवाटातली म्हातारी सगळी नाही झिला खेका रडतोय माका तुझी आजी होऊन माकाय बरं वाटलं. पण जेव्हा माझी बायल मेली मी आपलं धारापाटकडे रोवलं आवाटातला होता कोणतरी बराच येत माका घापकन मिठी मारतो माका तुझी बायल होऊन या काय कोण नाही होय माझ्या पण या काय कोण असं आता रंगलाल्याचे सगळे मुख्य करतात बंगलाल्याचे कोण ना असली परिस्थिती हा मनाने मी आता इलय करू माझा धंदो का मासे धरूची आणि भराने चेडू माझा आता मासे ऐकता माका आता काळजी नाही पण काय वाढलेला पोरा योग्य श्रीकांत लगीन नाव आहे तर बरं राहुला फायदाच होत चढवा चालता Yeah.
सगळी थोय नाही कुत्र्यांचा आवाज हाड नाही नाही यो बरो असो दिसता यो घेऊन घेऊन ना असं यो बरो असं यो हयच काहीतरी असतो काय वय करतले आवय गे कायच संबंध नाही अरे बापाशी अजून असंय मेले होणार आठ यो हयच काहीतरी असा बघतोय अरे बापाशी ना लोकांका दाखवते बापू खय तरी घेऊन पडलो ना अरे हिमलाचो खडफड काय बसले ऊन आधी पहिलो मिया खडे बसतो तो मिया तू माका सांगा नको अरे खराब तापला असता मारतय सो होतय काय म्हणजे घरातली कामं काय तू करतलो घरातली काय कामं कसले दिया राहतोय भांडी पडली काय अरे दोनच तुझ्याकडे भांडी आणि चुलीर थैलंय काय तर पाणी गळता चुलीत ह्यात तर खरा अरे पण ती माका सांगले वयले हे जाते उन्हात आणि खायले काय करताय तू ह्यात खरा असता त्या रामगे विचारलं चांगलंय मी खायले गेले तर ती बॉब मारी टाकले शेजाऱ्यांकडे माझा बापूस खालचे वेळे गेलो ना मग सगळे शेजारी खालचे वेळे घातले अरे पण मी तुका सांगले मी वरचे वेळे घातले आणि मी खालचे अरे पण तुका काय संबंध नाही काय वय करता नाही अरे मी शोधतोय एकसारख्या तुका सगळी जण माका विचारतात बापाशी माशी अडूक नाही सगळी जण बाजारात एकूक गेली आणि मी असं फिरतोय तुका काय संबंध नाही ह्याचा सुद्धा तुका सांगतोय काय लोकांका आता लोका काय खुली हो लोकांका आता समजलेला पहिले जे मासे येतात ना सकाळी ते काल धरलेले आहेत उशिरा जे मासे येतात ते सकाळचे असतात मी सकाळी पण 8 दिवस अरे दर्यार काय आरट नाही काय रे तू दर्यार आरट सगळे लाग तुका हसतले नाही रे तू का हसणार हस ना माका काय ते पोचत दर्यार काय केलेस पोचत हा तसं भाई जगाची मोठे मला बघा नाही तू अंगार किती येते उंचे दामान मामान मी येते कामा करून माझ्या अंगार धावतोय तू काम तुला करताय मी काय सर करतो तू का काय दिसता काय माहिती आहे पाणी रावांना ढबक काय जाता होय तो जेवण खाऊन फुकत नाही होय तुझे आतडे सुटले होत मिळाल्या हो आतडे सुटते आतडे माझ्या सुटत तितक्यात त्या बघत अंगाला तितक्या तसं माझ्याकडे किरीस करू नका तुका सांगताय माका सांग 8 दिवस झाले तुका माशाचा खवळा सुद्धा गावाक नाही 8 दिवस झाले घरात कसलो बाजार सुद्धा भरूक नाही का जबाबदारी शेजारी हो समजलं शेजारी तो रामगो हा त्याका मासे गावतात तो दाजी हा त्याका मासे गावतात नानक तर घडगीभर मासे गावतात दुकान कशा गावणार नाही आज मी बरोबर काय धरते तितक्या धरलं ती माका शिकवू नको पण का आज काय वय गावला काय गावला काय होता बघ काय काय गावला अरे बापाशी अरे किती मासे गावले बघलं किती मासे गावले अरे बापरे बापरे काय काय अरे चालसाळे बागडे कितके मासे अगं बाई गावले रे गावले अरे बापाशी बागडो काय अरे सनीच गेलो उडी मारून या खोळा बांगलो तुला सांगतो विसर बस मी नाही खडपार बसायचं किती म्हणजे तो मस्त आहे सगळं दिले काय बुळबुळीत काय बुळबुळ करून मी थेल या बघ सांगतो माझा जर ऐकलं तर तुझा कल्याण नाही तर नाही तुझं वाटलं उद्या स्वतःच्या चढवाकी असं बोलतो असं बोलते बरं बाय माणसाच्या जातील बस म्हटल्यावर बस उठ म्हटल्यावर लहानपणा करायची नाही पुढे येऊ नको दर्यात जाईन मी अरे सळसळे गावले ओगे बागे तारले उन्हा नको सळसळे उन्हा नको बांगडे सरमटला सरमुटला सगळी गावली सगळा काय त्या इकडे काय मात्र माझ्यावर गिरायकीला तर सांगतो सांग हे बघ सन्माननीय लक्ष्मण गवाज यांनी बांगड्या 100 रुपये दिले मी सकाळी जाते घराकडे चटणी करून खाऊन द्या होळीचो खोलो घालून आणि काय काय तुका सांगते खालचे माने जाव आणि खालचे माने येऊ आहे आता मी काय केलं जास्त फुल इतकी वर्ष आता माशा येते बरं तुका इने माझ्याकडे कोण शिकव सगळे कळी माझ्याकडे येते फक्त मी तुका सांगू नाही ना सांगताय ना तू दादा सांगशील तर बाबा पाशी तुका सांगताय बा काय करतो रे म्हणजे त्या माशा भरूक लाग नका किती म्हणजे झपना नाही घरातली कामं सगळी मी करतो मी करतो आणि तो खाते आणि बसतोय जास्त शांतपणा उकळ आणि तो
ओके बाय गे अगे आवशी गे माझे आता डोळ्याचं चढून आता तुझं झालं आणि कोण येऊन सांगता ओके मारते की त्या आणि खैतरी गेले आणि सगळे माझ्या बापाशी पार व्हायचं मारतीत बरे माका मरसर अरे हायदा मोठा बोल असला तुका बोल रे के का होया आवई गे बॉब मारता बॉबचे कसला बॉब कोंबड्याचा बॉब कोंबड्याचा अरे पण आज तसं सांगा ने ती आज ऐकतोय तू ते सांगले बोल घेऊन येऊ ना काल घेऊन येऊन सांगता ते घराकडे जा हा काहीतरी जाशील ना गं कोणाच्या रोजच्या पण जायचं नाही जावं यो करू सगळं इतकी सगळं मला